पूर्वी सन्माननीय सुकाणू समितीचे अध्यक्ष राजेंद्रजे निकाळे सर, आपल्याला विनंती आहे आपणही व्यासपीठाकडे यायचं आहे. व्यासपीठावरील राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष स्वाधीनजी गाडेकर, सन्माननीय सर्व नगरसेवक, त्याचप्रमाणे राहता नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, आमचे सर्वांचे मार्गदर्शक विजू नाना सदाफळ, आपण वेळात वेळ काढून जमलेले सर्व पत्रकार बंधू, या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व स्तरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक या सर्व स्तरातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपणा सर्वांचे दशरथ तुपे मित्रमंडळाच्या वतीने आणि आमचे मित्र पांडुरंग तुपे मित्रमंडळाच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज खरं तर दशरथचा वाढदिवस म्हटल्यानंतर मी माझ्या मोबाईलवर सकाळी बघितलं, माझ्याकडे जेवढे नंबर आहे सेव्ह केलेले त्याच्या 75% मोबाईलवर दशरथच्या वाढदिवसाचं स्टेटस होतं. जेव्हा शाळेत मोबाईल उघडला, मला शिक्षक म्हणाले, अहो हे कोण आहे? मी म्हटलं हे नगरसेवक आहेत आमचे मित्र दशरथजी तुपे. आणि दशरथजी तुपे यांच्याबद्दल जर सांगायचं ठरलं तर अत्यंत कोरोनाचा काळ जर या राहत्या शहराने आठवला, त्या ठिकाणी माणूस माणसाला ओळखत नव्हतं. आपल्या स्वतःच्या घरातले कुटुंब सुद्धा एकामेकाला परके झालेले होते. अशा काळामध्ये या धाडशी नगरसेवक दशरथ तुपे यांनी आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता अत्यंत अंगावर शहारे येतील अशा परिस्थितीमध्ये आधार देण्याचं काम या राहत्या शहरातील लोकांना केलं. ज्या वेळेला कुणाचा अंत्यविधीसाठी सुद्धा माणूस नव्हतं, त्यावेळेला दशरथ सारख्या एका समाजसेवकांनी ते अंत्यविधीचं कार्य पार पडलं. आणि हा दशरथ सेवक, माझ्या मते तर मी आमच्या दिलीप अण्णाला सांगितलं, दशरथ तुपे हे नगरसेवक नाही या शहराचे, जनसेवक लोकसेवक म्हणून त्याला म्हटलं पाहिजे. त्याला खरी जनसेवक लोकसेवक हीच पदवी दशरथला खरी योग्य ठरते. राहत्या शहराच्या अत्यंत कुठल्याही सुखदुःखाच्या काळामध्ये, कुठल्याही कुटुंबाच्या सुखदुःखाच्या काळामध्ये दशरथ तुपे हा सर्वात अगोदर उभा राहिलेले व्यक्तिमत्व आहे. माझे मित्र विजय शिंदे यांच्या वडिलांचं ज्या दिवशी निधन झालं, मी 6 वाजता तिथे आलो, दशरथ 5 वाजता सकाळी तिथे हजर होता विजू शिंदेच्या घरापुढे. त्यांनी सांगितलं, अण्णा तुम्ही काही काळजी करू नका, मी सर्व व्यवस्था करतो. स्वतःला समाजसेवेमध्ये अत्यंत झोकून देणारं हे व्यक्तिमत्व, आणि ह्या वार्डाचं खरंच नशीब आहे का अशा ह्या वार्डामध्ये नगरसेवक म्हणून दशरथ प्रतिनिधित्व करतोय, सुखदुःखात धावून येणारा माणूस प्रतिनिधित्व करतोय. मित्रांनो, खरं तर प्रमोदजी महाजनांचं एक वाक्य मला आठवतं. दादा त्यांनी सांगितलं होतं, शेवटचं भाषण होतं त्यांचं, का लोकप्रतिनिधी कसा असावा. मतदाराच्या पायात जरी काटा टोचला तर लोकप्रतिनिधीच्या डोळ्यात पाणी असलं पाहिजे. ते पुढे म्हणतात, अरे आपण तर 4 आणे 8 आण्याचं गाडगं घेतो तरी 2दा वाजवून बघतो, हातात लोकप्रतिनिधी द्यायचा आहे. तर त्या प्रमोदजी महाजनांना साजेल असा हा लोकप्रतिनिधी या वार्डाने दिला, याचं विशेष अभिनंदन खरं केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे युवकांचे आशास्थान माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांचा दशरथवर विश्वास बसला आणि खऱ्या अर्थाने त्या परिसराचं सोनं झालं असं म्हणायला योग्य वाटेल मला असं वाटतं. दशरथनी या राहत्या शहरातल्या सर्व लोकांना सुखदुःखात मदत करण्याची त्याची भूमिका असते. त्याला मान पान अपमान काही चालत नाही. तुम्ही त्याला बोलवा, स्टेजवर घ्या, त्याला सत्कार करा, त्याला ह्या गोष्टी अजिबात नको असतात. मी त्याला लहानपणापासून त्या कुटुंबाला ओळखतो. सर्वांच्या सुखदुःखात रमणारं हे व्यक्तिमत्व आहे, सर्वांना हवंसं वाटणारं व्यक्तिमत्व आहे. मी दशरथला माझ्या कुटुंबाच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. मी तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्याच आहे.
त्यांनी त्याचा एक छोटासा वाढदिवस आम्हाला नेऊन भंडारदऱ्याला सुद्धा साजरा केला, पांडुबाचा वाढदिवस. ते भावाभावाचं प्रेम पाहून सुद्धा अत्यंत आनंद वाटतो. अहो, दशरथ आणि पांडू आम्ही सगळंच वाढदिवस साजरा केला भंडारदऱ्याला, आणि व्यवस्था कोणी केली पांडुबाच्या वाढदिवसाची? दशरथने. हे भावाभावासारखं प्रेम अत्यंत कौटुंबिक प्रेम आहे. परंतु हा वारसा पैशाचा नसतो दशरथ, हा वारसा खरा विचारांचा असतो, आणि ते विचारांचे वारसदार तिकडे बसलेले आहे. नाही, तुमची तर साथ आहेच नगरसेवकामुळे. नाही, भंडारदऱ्याला त्या दिवशी दादांचा आम्ही तुम्हाला कॉल केला होता डॉक्टर, त्या दिवशी दादांचा कार्यक्रम असल्यामुळे तुम्ही आले नाही. तुमची आठवण आम्हाला वाचली, सगळ्यांनीच तुमची आठवण काढली. मी पुन्हा एकदा दशरथला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगदी मनापासून धन्यवाद.